वृद्ध महिलेला जमीन खरेदीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, बहिरू मगर यांची मागणी। एका वृद्ध महिलेला जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये फसवणाऱ्या आरोपींवर कलम 420 प्रमाणे आरोपी मीना बारसकर, संकेत बारसकर, राहुल कराळे, भूषण शिंदे, भारती घाडगे, सागर पाडळे, रंगनाथ आडसरे, गायत्री भागवत, विशाल भागानगरे, ॲडव्होकेट प्रकाश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल आहे। तरी देखील तोफखाना पोलीस ठाण्याने यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी बहिरू मगर यांनी केली आहे। गुन्हा दाखल होऊन देखील अनेक महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय, तरी देखील पोलीस प्रशासन गप्पच आहे। आरोपी मोकाट फिरत आहेत, अद्यापही त्यांना अटक केलेली नाही। तरी देखील पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या आरोपींना अटक करा व त्यांच्यावर कारवाई करा। जर अटक नाही केली तर येत्या 8 दिवसात मी व माझे कुटुंब जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार असे बहिरू मगर यांनी सांगितले। मी बहिरू सूर्यकांत मगर, राहणार जीवर बायजाबाई, तालुका जिल्हा अहिल्यानगर। माझी सख्खी आत्या इंदुबाई गोविंद बेरड, राहणार भिस्तबाग चौक, सावेडी, अहिल्यानगर। माझ्या आत्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। तरी माझी तक्रार अशी आहे की याआधी मी सांगितलं होते, माझी आत्या इंदुबाई गोविंद बेरड ह्या भिस्तबाग चौक येथे एकट्या राहत असून आत्याचे तिथे 114 चौरस मीटर प्लॉट व त्याच्यावर एक गाळा व 3 खाली रूमवर त्याच्यावरती 4 रूम अशा एकूण 8 रूमवर एक गाळा होता। रूम काही भाड्याने दिलेल्या होत्या, एकामध्ये आत्या राहत होती व 8 ते 10 वर्षापासून जिशान रशीद सय्यद, राहणार गजराजनगर याने खालचा गाळा चिकन व्यवसायासाठी भाडोत्री घेतलेला होता। तरी माझी आत्या ही एकटी राहत आहे, तिला लिहिता वाचता येत नाही, तिचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जिशान रशीद सय्यद याच्या मदतीने संकेत नंदू बारसकर, मीना नंदू बारसकर, अमोल नंदू बारसकर याने भिस्तबाग चौक, सावेडी येथील प्लॉट, बिल्डिंग व निंबुडी येथील 40 गुंठे जमीन ही 10/10/2022 रोजी खरेदी करून घेतलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे। तरी 10/10/2022 रोजी माझे वडील सूर्यकांत रामकृष्ण मगर हे जेऊर येथे मयत झालेले असताना त्याबाबतची कल्पना आम्ही जिशान रशीद सय्यद याला सकाळी दिलेली होती। ती कल्पना असूनही त्याच दिवशी खरेदी झालेली आहे हा एक आम्हाला संशय असून खरेदीमध्ये अकाउंट पेचे दिलेले चेक, आत्याचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब सिंध बँक या 2 नॅशनलाइज बँकेमध्ये आत्याचे खाते असून त्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अकाउंट पेचे चेक हे जमा झालेले नसून खरेदी व्हायच्या आधी एक आठवडा अगोदर आत्याचे ध्येय मल्टीस्टेट याच्यामध्ये खाते उघडले जात आहे व त्याच्यामध्ये ध्येय मल्टीस्टेट व छत्रपती मल्टीस्टेट या दोन्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खरेदीदाराने स्वतःचे चेक स्वतः विड्रॉल करून घेतलेले आहे। तरी त्याविषयी आम्ही कोर्टामध्ये सिव्हिल दावाही दाखल केलेला आहे। आमचा दावा हा न्यायप्रविष्ट असून कोर्टाने आत्तापर्यंत जे काही निकाल दिले ते आमच्या बाजूने दिलेले आहे। तरीही 420चा गुन्हा आम्ही गेली 2 वर्षापासून प्रयत्न करून कोतवाली पोलीस स्टेशनने न नोंदवता आम्हाला सांगण्यात आले की फसवणुकीचा गुन्हा व ध्येय मल्टीस्टेट बँक ही तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत आहे, तरी तुम्ही तो गुन्हा तिकडे नोंदवा। आम्ही गुन्हा नोंदवायला पोलीस स्टेशनने फार टाईम लावल्यानंतर 16 ऑक्टोबर 2024 रोजी गुन्हा नोंदवून घेतलेला आहे। तरी गुन्हा खरेदीदार मीना नंदू बारसकर, ॲडव्होकेट संकेत नंदू बारसकर व अमोल नंदू बारसकर, त्याच्यानंतर ताबेदार ॲडव्होकेट प्रकाश सावंत, ॲडव्होकेट अजय डी गर्जे, ॲडव्होकेट निखिल शेकडे व ध्येय मल्टीस्टेट व छत्रपती मल्टीस्टेटचे कर्मचारी राहुल कराळे, भूषण सुदाम शिंदे, भारती राजू धाडगे, सागर पाडळे, रंगनाथ आडसरे, गायत्री भागवत यांच्याविषयी असे एकूण 14 जणांविषयी आम्ही गुन्हा नोंद केलेला होता। तरीही आज गुन्हा नोंद होऊनही गेली बरेच दिवस आम्ही पोलीस स्टेशनला विचारणा केली असता पोलीस स्टेशनला वारंवार जाऊनही
आम्हाला पोलीस स्टेशनवरून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात। आम्ही भरपूर वेळेस विचारलं, गुन्ह्याला इतके दिवस झाले, तिथल्या PI सरांनाही विचारलं, सर गुन्हा इतके दिवस होऊन आरोपी अटक का नाही होत? तर त्यांचं म्हणणं असं येतं का आरोपी भेटत नाहीत, आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही तपास करत आहोत आणि पाहिजे तसा तपास होत नसून आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खरेदी झाल्यापासून आता आहेत अशापर्यंत 4 महिने यांनी कुठलाही प्रकारचा तिथले ताबा घेतलेला नसून आत्याला असं कोणत्याही प्रकारची कल्पना झालेली नव्हती की माझ्याकडून यांनी फसवणूक करून किंवा माझी खरेदी घेतलेली आहे। त्यानुसार आत्याचा 4 महिन्यात संशयास्पद मृत्यू झालेला आहे। तसा अर्ज लेखी निवेदन आम्ही SP ऑफिसला दिलेले होते। त्या अर्जाचाही कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नसून आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही सांगण्यात आलेलं नाही। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जातो, आम्ही वारंवार पोलिसांना रिक्वेस्ट करतो की सर तपासाचं काय झालं, आमच्या आत्याचा संशयास्पद मृत्यू पण आहे, 420चा गुन्हा पण आहे, तरी पण सर काय झालं? तर आम्हाला पोलीस स्टेशनवरून उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात। तरी माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या निवेदनाचं किंवा आमचा लवकरात लवकर तपास घेऊन आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा, एवढीच मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।